जो विधि के पटल पर है वो अटल है, जिससे जो छिनना है वो अटल है, जिसको जो मिलना है वो भी अटल है, जिसको जो पाना है वो भी अटल है। स्वामी, हा नियम सगळ्या भक्तांसाठी आहे ना? म्हणजे मला जे मिळणार आहे ते अटळ आहे, हो ना? कपिले, जा बाहेर जा आणि अंगणात डाव्या हाताला खड्डा खड. का स्वामी? कळेल. हो. बापरे, फार काळोख आहे. कविराज, माझ्यासोबत येता का? बाहेर फार काळोख आहे ना. चला येतो. घाबरू नकोस. मी काही करणार नाही तुला. शांत हो. काय करतेस? काही होणार नाही. घाबरू नकोस. मी तुला काय करणार. शांत हो. रेणुका, काय करतेस? घाबरू नकोस. हा, मी आहे इथे. हा, लांब आहे मी. हा, हे बघ, मी लांब आहे. हा, लांब. तू एक काम कर. तू तिथे बस. हा, हा, मी इथे बसतो. हा, लांब बस. हा, घाबरू नकोस. हा, बैस. हा, मी लांब आहे. हा, शांत होतो. हा, मी इकडे बसतो. इथे. शांत. माझा देव लांब आहे मी. शांत हो. बैस. हा. घाबरू नकोस. शांत हो. स्वामी, तुम्ही जिथे खड्डा खणायला सांगितला होतात ना, तिथे हे मडकं निघालं. रिकामं कर. हो. स्वामी, अहो, यात तर सगळे कोळसेच आहेत. कपिले, तुला आठवतंय तू जेव्हा पहिल्यांदा स्वामी स्थानावर आली होतीस त्यावेळेस आम्ही तुला सांगितलं होतं त्या मडक्यात ते कोळसेवर आणि अंगणात नेऊन पूर. स्वामी, मला तुमची सेवा करू द्या. तुमची सेवा करणं हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे आणि आधार आहे. स्वामी, माझ्यावर तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद सदैव राहू देत. कोळसे, याचं काय करू स्वामी? हे मडकं घे, यात ते सगळे कोळसे भर आणि बाहेर अंगणात नेऊन एक खड्डा खण आणि पूर तिथे. हे काय कोळसे? हे पुरून काय मिळणार आहे? त्याऐवजी जर आम्हाला
बी बियाणं दिलं असतं तर पीक तरी आलं असतं ते पुरून. कोळशाचा काय उपयोग? हो स्वामी, मला आठवतंय तुम्ही सांगितलं होतं हे कोळसे या मडक्यात भर आणि ते जमिनीत पूर. पण तुम्ही मला असं का सांगितलं होतं हे मला तेव्हाही कळलं नाही आणि आताही कळत नाहीये स्वामी. त्याच्यावरचे 2-4 कोळसे बाजूला कर. हो. हिरा, हिरा, स्वामी, कविराज, मला हिरा मिळाला, मला हिरा मिळाला, हिरा मिळाला, स्वामी, हिरा, हिरा. हेच सांगायचं होतं तुला. तू जेव्हा पहिल्यांदा स्वामी स्थानावर आलीस त्यावेळेस तू आमची भक्त नव्हतीस, तू आमची सेवा देखील सुरू केली नव्हतीस. तुझ्या मनात फक्त एकच इच्छा होती, गुरूंची सेवा करायची. पण तुला त्या सेवेचं काय फळ द्यायचं हे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. तू सेवा केलीस, तुझं कर्तव्य निभावत राहिलीस आणि आज त्याचं फळ तुला मिळालं. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं कर्म, त्याचं फळ हे आधीच ठरलेलं असतं. पण फळ मिळण्यासाठी एक गोष्ट मात्र माणसाला स्वतःला करावी लागते. कोणती स्वामी? सेवा. कर्तव्य मनापासून केलं तर त्याचं नेहमी चांगलंच फळ मिळतं. कधी उशिरा मिळतं, पण ते मिळतं हे नक्की. कपिल, आम्ही कोणाचीच सेवा वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ आली की त्याला त्याचं फळ आम्ही देतो. म्हणजे स्वामी देवा, तुम्ही दिलेल्या त्या कोळशात हा हिरा आधीच लपलेला होता हो. आणि कपिला ताईंना त्याची कल्पनाच नव्हती. म्हणूनच तर विश्वास म्हणतात, जे हातात आहे त्याची किंमत कळत नाही म्हणून ते निरर्थक नसतं. काही गोष्टींचं मोल वेळ आल्यावरच कळतं. कपिले, ओ स्वामी, आता तुला हिरा मिळालाय, तुझ्या आयुष्याला पुरेसा आहे. आता तो घे आणि तू जा. खरं स्वामी? श्री स्वामी समर्थ. कविराज, येते हो मी. गयाताई, सुंदरा मावशी, येते हो मी. आम्हाला हा हिरा मिळाला, पण हा पुरेसा नाहीये. आम्ही एकटेच राहतो. जर कोणी हा हिरा आमच्याकडून चोरून नेला तर? त्यामुळे आम्हाला काहीतरी आधार हवा जो कोणीही चोरू शकणार नाही. त्यामुळे स्वामी स्थानावरच राहायला हवं. तुझी इच्छा. ते म्हणजे तूच ठरवलंस ना इथे राहायचं म्हणून. हो स्वामी, मला तुमची सेवा करायची आहे, तीही आयुष्यभर. कपिले, तुझा निर्णय तू घेऊ शकतेस, पण आज अशी कित्येक माणसं आहेत की ते त्या अवस्थेत नाही आहेत की जे स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. अशा वेळेस त्यांच्यासाठी निर्णय आम्ही घेत असतो, जशी आमची रेणुका. रेणुका इथे? तिची ही अवस्था नेमकी कशामुळे झाली असेल? स्वामींनी हिला आणि मला एकाच वेळी एकाच छताखाली का आणलं?
माझ्यासारखंच हिच्या घरच्यांनी हिला बाहेर हकलून दिलं असेल का? माझ्यासारखंच हिच्याबरोबरही काही घडलं असेल का? त्याचा परिणाम हिच्या मनावर झाला असेल का? नेमकं काय घडलं असेल हिच्या बाबतीत? काय झालं असेल हिच्या आयुष्यात? अगं काय करतेस? अगं लागेल तुला. अगं थांब. अगं थांब. काय करतेस? काय होतंय तुला? रेणुका. भावनांचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट, अन्यायाचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट. गुरुदेव गुरुदेव. काय झालंय? इतका का घाबरलायस तू? महाराज घात झाला, खूप मोठा घात झालाय महाराज. नीट सांग काय झालंय ते. अरे काय ते नीट सांग, कुणी काय केलं? हा गुरुदेव गुरुदेव. महाराज आमचं बाळ. अरे काय झालं बाळाला? रात्रभर झोपायचं नाही असं ठरवलं होतं. जागर राहण्यासाठी किती प्रयत्न केले होते, मग तरी झोप कशी लागली? अहो अहो उठा, बाहेर उजाडलंय. आपण ठरवलं होतं ना, काहीही झालं तरी जागा राहायचं. आपलं बाळ, आपलं बाळ, आपलं बाळ कुठे गेलं? कुठे आपलं बाळ? बाळ बाळ अंगद, आमचं बाळ गायब झालंय. अरे काय? गुरुदेव गुरुदेव. हो महाराज, सकाळी उठून पाहिलं तर बाळ नव्हतं. आम्ही घराचा कोपरा न कोपरा शोधला, स्वयंपाकघर पाहिलं, सगळीकडे शोधलं, पण बाळ कुठे नाही. पण एवढंसं छोटं बाळ घरातून बाहेर जाईल कसं? तेच तर आम्हालाही कळत नाहीये महाराज. कालपासून जे काही घडते त्याचा बाळाशी काही संबंध आहे का? महाराज हे काम त्या स्वामींचं तर नाही आहे ना? गुरुदेव गुरुदेव. अधर्माचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट, पापाचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट. थांब रेणुका. स्वामी.
स्वामी 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 स्वामींचं नाव घेतलं आणि ही शांत झाली. थांब हा. स्वामी 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 किती लागलंय तुला? कुठून आलीस तू? आणि अक्कलकोटमध्ये कशी आलीस? तुझ्या घरच्यांनी तुला सोडलंय का? इथे कोणी आणलं तुला? तुला काही आठवतंय का? तू बोल काहीतरी, बोल काहीतरी. राम 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 राम. स्वामींचं नाव घेतल्यावर शांत होते आणि आता रामाचं नाव घेते. ही नेमकी आहे तरी कोण? तिच्या आयुष्यात असं काय घडलंय? राम 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 राम. कोण कुठून आलाय, का आलाय, कुणाला भेटलंय, कुणी काय केलंय, कोण कसं वागलंय, कोण कुठे चुकलंय, कोण बरोबर आहे, कोण पापी आहे आणि कोण कमनशिबी आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार, प्रत्येक कर्माचा हिशोब होणार. कोणाचा न्याय कधी होणार हे आम्ही ठरवू, कारण आम्ही हिशोबाला सुरुवात केली आहे. गुरुदेव गुरुदेव. तुम्ही सगळीकडे शोधलं का? पण हो महाराज, सगळीकडे शोधून आलो. शेजारच्या घरात विचारलं, गावातल्या प्रत्येक माणसाला विचारलं, पण आमचं बाळ कुठंच सापडलं नाही. कोणी काहीच पाहिलं नाहीये महाराज. बाळाला घेऊन जाताना कोणाच्या नजरेसही पडलं नाही. मुळात कोणी बाळाला घेऊन जाऊच कसं शकतं? आम्ही घराचं मुख्य दार बंद केलेलं होतं, सगळ्या खिडक्या बंद होत्या आणि आम्ही सकाळी जागे झालो तेव्हा सुद्धा सगळे दार खिडक्या बंद होत्या. म्हणजे घरात कोणी आलंच नाही तरी सुद्धा बाळ घरात नव्हतं. महाराज, आम्हाला काहीच कळत नाही, आमचं बाळ कुठे गेलं ते. हा 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 सांगतो. आम्हाला कळलंय. काय कळलंय महाराज? तुमचं बाळ कुठे आहे ते. गुरुदेव गुरुदेव. आणि कुणी नेलंय ते. कोणी नेलं? स्वामींनी स्वामींनी स्वामींनी. स्वामी गुरुदेव गुरुदेव. मलाही हेच वाटत होतं. हो महाराज, काल त्या स्वामींचं वागणं विचित्र होतं. आमच्या घरातल्या वस्तू गायब झाल्या, दारही आपोआप उघडलं आणि आता आमचं बाळ. म्हणजे ते आपलं बाळ घेऊन गेले. अहो, आताच्या आता चला स्वामी स्थानावर. हो गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव, मला एक गोष्ट काही केल्या कळत नाहीये. ते स्वामी शिवनाशी असं का वागताय? त्यांच्या मुलाच्या मागे का लागले ते? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. अहो, आता तर त्यांनी हद्दच पार केली. ते त्यांच्या मुलाला पळवून घेऊन गेले. गुरुदेव गुरुदेव, मला वाटतं ना त्यांनी स्वतः बोललेला शब्द खरा करून दाखवला. गुरुदेव 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 गुरुदेव. केवळ शिवनाथ तुमचा भक्त आहे म्हणून ते तुम्हाला त्रास देत नाहीयेत ना? म्हणजे तुमच्या भक्तांना त्रास द्यायचं, तुमच्यावर कुरघोडी करायची
असा तर त्यांचा मनसुबा नाहीये ना? गुरुदेव गुरुदेव. संपत, अक्कलकोटला आल्यापासून आम्ही जितकं स्वामींना पाहिलंय, जितकं स्वामींना ओळखलंय, त्यावरून एक गोष्ट आम्हाला नक्कीच समजली की फक्त आम्हाला टक्कर देण्यासाठी स्वामी हे सगळं करत नसणार. म्हणजे आमच्या भक्तांना त्रास देणं, आम्हाला कमी लेखणं, हा मुद्दामचा मनसुबा त्यांचा नसेल. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. पण मग हे सगळं का करतायत? हाच तर प्रश्न आहे ना संपत. गुरुदेव गुरुदेव. पण शिवनाथच्या बाळाच्या मागे का लागलेत त्याचं कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे. गुरुदेव, पण मग नेमकं कारण काय असेल? तेच शोधायचं आपल्याला. संपत, स्वामी काय करतायत हे पाहणं पुरेसं नाहीये, ते का करतायत हे समजलं पाहिजे. गुरुदेव गुरुदेव. स्वामी स्वामी कुठे आहेत ते स्वामी? स्वामी स्थानावर नाहीये. काय झालं? अहो, त्यांनी आमचं बाळ पळवलंय. जपून बोला. स्वामी देवांबद्दल बोलताय तुम्ही, आणि स्वामी देवांनी कुणाचंही बाळ पळवलेलं नाहीये. त्यांनीच माझं बाळ पळवलं. अहो तुम्ही जरा शांत व्हा बरं. सुंदरा मावशी काय सांगतात ते ऐकून तरी घ्या. कशी शांत हो? सांगा ना, कशी शांत हो? बारशाच्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं, ते म्हणाले होते की त्यांना आमचं बाळ हवं. आम्ही स्वतःहून आमचं बाळ दिलं नाही, म्हणून ते आमचं बाळ घेऊन गेले. मला सांगा, असं कोण वागतं हो? स्वामी म्हणवतात ना ते स्वतःला, देव म्हणवतात ना, हं? मग एका आईशी असं वागतात ना ते? राधा, शांत हो ग. असं काही झालेलं नाहीये, आणि स्वामी देव असं काही करणार नाही. हे बघा, आमचं बाळ आम्हाला मिळालं नाही तर मी काय करेन माझं मलाही माहित नाही. कुठे आहे ते स्वामी? शिवनाथ, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? स्वामी सकाळपासून स्थानावर नाहीये. सकाळपासून नाहीये? हो, आणि स्वामी कुठे जातात हे आम्हाला कोणालाही सांगून जात नाहीत. खोट. हे सगळं खोट आहे. तुम्ही सर्वजण मिळालेले आहात. तुम्हाला नक्कीच माहिती आहे ते स्वामी कुठे आहेत. पुरे झालं शिवनाथ. स्वामींवर आरोप करायच्या आधी स्वतःच्या कर्मांकडे बघा. तुमच्या हातून नक्कीच काहीतरी चूक घडली असणार, आणि म्हणून स्वामींनी तुम्हाला असं आव्हान दिलंय. अहो, यांच्याशी वाद घडण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला आपलं बाळ शोधावं लागेल. स्वामी स्वामी. राधा, मी सगळीकडे बघितलं, पण बाळ इथे कुठेच नाहीये. असं बाळ, असं बाळ इथे कुठे गेलं आपलं बाळ? आमच्या मांडीवर येऊन खेळायचं होतं म्हणून तू रडत होतास होय लब्बाडा? काळजी करू नको बाळा. तुझ्या वाट्याला जी माया यायला हवी ना, ती तुला नक्की मिळणार. हा स्वामी आजोबांचा शब्द आहे.
बाळ, माझं बाळ, माझं बाळ अंगद. आमचा संशय खरा ठरला. तुम्हीच आमच्या बाळाला आणलं. तुमचं नाहीये हे बाळ. काय? हे आमचं बाळ आहे. नाही, आम्ही आई बाप आहोत याचे. हे आमचं बाळ आहे. तुमचं कसं होईल? आम्हाला आमचं बाळ द्या. खबरदार, खबरदार, खबरदार. पुढे आलीस ना खबरदार. अहो पण ते आमचं बाळ आहे. राधा, अहो, मी पुढे कशी जाऊ शकत नाहीये. मला आपल्या बाळाला आणायला जायचंय. मी पुढे जाऊ शकत नाहीये. माझं बाळ. मी पुन्हा एकदा जात. मला माझ्या बाळाकडे जाऊ दे. मला माझं बाळ द्या. मला माझं बाळ. हे असं जादूटोणा करून तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. हे काय चालवलंय तुम्ही? रात्रीच्या अंधारात आम्हाला काहीही न सांगता आमच्या घरात घुसता, आमच्या बाळाला पळून आणता. हे शोभतं का तुम्हाला? आमच्या बाळाला स्पर्श करायची हिंमत कशी झाली तुमची? हे काय चालवलंय तुम्ही? रात्रीच्या अंधारात आम्हाला काहीही न सांगता आमच्या घरात घुसता, आमच्या बाळाला पळून आणता. हे शोभतं का तुम्हाला? आमच्या बाळाला स्पर्श करायची हिंमत कशी झाली तुमची? थांबवा हे सगळं. ठरवलं तर आत्ताच्या आत्ता इथे आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. निकाल लावू शकतो. पण ती वेळ अजून आलेली नाहीये. आम्ही दिलेलं आव्हान आम्ही पूर्ण करू शकतो. हे बाळ आमचं आहे हे दाखवायचं होतं.
हे बाळ तुम्हाला आता आम्हाला द्यायचंय, याची मानसिक तयारी करायला घ्या, याची मानसिक तयारी करायला घ्या, याची मानसिक तयारी करायला घ्या. पुढच्या 15 दिवसात हे बाळ तुम्हाला आम्हाला कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय. आता जरी आम्ही तुम्हाला याला दिलं असलं तरी आम्ही पुन्हा हे नेणार आहोत, कारण याच्यावर तुमच्याहून अधिक आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे. आले का हो स्वामी? दिसते नाही ना अजून. सुंदरा मावशी, मला एक प्रश्न पडलाय. नाही म्हणजे मला ती गोष्ट पटतच नाहीये. काय हो? स्वामी कोणाचं बाळ काय हिरावून घेतील? नाही म्हणजे माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये. पण स्वामी असं का करतील आणि त्यातून त्यांना काय मिळणार आहे? हा, बरोबर आहे तुमचं. स्वामीदेव असं काही करतील असं मलाही वाटत नाही. नाही स्वामींचा तसा काही भरोसाच नाहीये. कधी काय करतील, कोणाला काय शिक्षा देतील, काय बोलतील, काही सांगता येत नाही स्वामींचं. कपिलाताई, अहो स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असतं. खरंय गयाताई, बरोबर गयाताई. अहो पण त्या राधाचं रडणं बघितलं का तुम्ही? हो ना सुंदरा मावशी, मला खरंच वाटतंय तिचं बाळ तिच्यापासून कोणीतरी हिरावून घेतलंय. तिच्या डोळ्यातली भीती खोटी नव्हती. हो, पण कविराज, अहो स्वामी एवढे दयाळू आहेत, कृपाळू आहेत, तरी एका आईवर हा अन्याय का होऊ दिला त्यांनी? हो की नाही? की स्वामी तसेच आहेत? कपिलाताई, स्वामीदेव असे नाहीये. स्वामीदेव आले. श्री स्वामी समर्थ. स्वामी, अहो शिवनाथ आणि राधा आले होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही त्यांचं बाळ पळवून नेलं म्हणे. असा कसा आरोप करू शकतात ते तुमच्यावर? याचं उत्तर स्वामी तुम्ही दिलंच पाहिजे. नाही, असा कसा आरोप करू शकतात ते तुमच्यावर? कारण आम्हीच बाळ घेऊन गेलो होतो. स्वामी, पण तुम्ही तर सगळ्यांवरच कृपा करता, मग यांच्यावरच अशी अवकृपा का? नाही म्हणजे त्यांच्या हातून नेमकी कोणती चूक घडली? दाखवतो ना. काय स्वामी? तुमचं नाहीये हे बाळ. काय? हे आमचं बाळ आहे. हे बाळ तुम्हाला आता आम्हाला द्यायचंय, याची मानसिक तयारी करायला घ्या.
पुढच्या 15 दिवसात हे बाळ तुम्हाला आम्हाला कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय. गुरुदेव गुरुदेव. बघितलं किती मोठ्या संकटातून आम्ही तुम्हाला वाचवलं. नुसती नजर लागली नव्हती, वाईट सावली सुद्धा होती यावर. गुरुदेव गुरुदेव. आता तुमच्या जवळ जे काही आहे ते आम्हाला सुपूर्त करा. काय महाराज? स्वामींसमोर जाताना जे काही अंगावर घालून गेलेला ते सगळं, दागिने, नाणी, पैसा अडका, सगळं आम्हाला सुपूर्त करा. आम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावतो. हा, पण महाराज याचा काय संबंध? संबंध आहे. स्वामींसमोर जाताना जे जे तुम्ही अंगावर घातलं होतं ते जर तुम्ही पुन्हा वापरलं तर तुमच्यावर दृष्टिबाधा होईल. याही पेक्षा मोठं संकट येईल. गुरुदेव गुरुदेव. हो महाराज, आमच्याकडे जेवढेही दागिने तेवढे तुम्ही सगळे घ्या, पण आम्हाला या संकटातून मुक्त करा. हो हो. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. तुमचेही. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. महाराज, आमच्या बाळाची कायमची दृष्ट काढली ना, कारण काय आहे ना, हा प्रसंग पुन्हा नकोय आमच्या आयुष्यात. बाळ गायब झालंय हे कळल्यावर आम्हाला हृदयाचा झटका तेवढाच यायचा बाकी होता. हो, पण मला अजूनही कळत नाही. आमचं घर आतून बंद होतं, दार खिडक्या सगळं बंद होतं. आम्ही दोघंही घरामध्ये होतो. मग रात्रीच्या वेळी अचानक आमचं हे बाळ त्या स्वामींच्या ठिकाणी पोहोचलं कसं? अरे तेच तर म्हणतोय. अरे ते स्वामी आहेत ना, ते जादू टोना करतात. ते रात्री घरी आले असतील, तुम्हाला समोहित केलं असेल आणि तुम्हाला काही कळलं पण नसेल. गुरुदेव गुरुदेव. म्हणजे आपण झोपलो तेही त्यांनीच केलं? असू शकतो. अरे ते लोक काही करू शकतात, त्यांचा काही भरोसा नाही. गुरुदेव गुरुदेव. पण आता नाही. मी माझं बाळ त्या अक्कलकोटच्या बुवाच्या स्वाधीन कधीच करणार नाही. गुरुदेव गुरुदेव. महाराज, तुम्ही माझ्या बाळाला आशीर्वाद द्या. तुम्ही आशीर्वाद दिला तर माझ्याही मनाला धीर येईल. गुरुदेव गुरुदेव. बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय.
अरे ह्याला परत काय झालं? हो 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 बाळा, शांत हो. उगी उगी तुला त्या त्या स्वामींनी घाबरवलं ना? नाही नाही, मी आहे ना. अरे अरे उगी उगी बाळा. पण महाराज, मला एक कळत नाहीये, जेव्हा हे बाळ स्वामींजवळ होतं तेव्हा त्यांच्या मांडीवर छान हसत होतं, खेळत होतं, पण हे तुमच्या जवळ आल्यावर कसं रडायला लागलं? गुरुदेव गुरुदेव. असं का होतंय महाराज, सांगा ना. वात्सल्य आणि व्यवहार यातला फरक बाळांनाही कळतो. सुंदरा मावशी, स्वामी काय म्हणताय तो? तुम्हाला एक फरक समजावून सांगतो. कपिले, तुला काय दिसतंय समोर? समोर सर्वत्र पाणी साचलंय, गढूळ पाणी. सगळीकडे चिखल झालाय, नुसती घाण आहे, घाण घाण अगदी. आणि सुंदरे, तुला काय दिसतंय? स्वामी देवा, त्या चिखला पलीकडे मला ते फुलांचं झाड दिसतंय. देवा, त्या झाडावर काय सुंदर फुलं उमलली आहेत. आजूबाजूचा परिसर कसा हिरवागार आहे. पण या चिखलामुळे ना लोकांना त्या झाडापर्यंत जाता येत नाहीये. असं केलं तर, ते चिखलावर कोरडी माती टाकली तर रस्ता छान होईल, मग लोकांना जाता येईल ना तिथपर्यंत. अगदी बरोबर. हाच फरक आहे परिस्थितीकडे बघण्याचा. कपिलेला तिकडे फक्त चिखल दिसला आणि सुंदरेला त्या चिखलाच्या पलीकडचं एक झाड आणि त्या झाडावर उमललेली सुंदर फुलं दिसली. परिस्थिती वाईट असणं ही नेहमीच आपली चूक नसते, पण परिस्थितीकडे आपण कसं पाहतो ही जबाबदारी मात्र आपलीच असते. हेच चुकलंय त्या शिवनाथचं. त्याला संकट दिसलं, पण त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसला. त्यांनी नकारात्मक पावलं उचलली आणि त्याचा परिणामच तो आज भोगतोय. नजर बदलली की परिस्थिती बदलते असं नाही, पण परिस्थिती बदलण्याचा नवा मार्ग मात्र आपल्याला नक्की मिळतो. गुरुदेव गुरुदेव. उगी उगी. त्या स्वामींनी घाबरवलं ना तुला? अरे, अरे. समजलं समजलं. त्या स्वामींनी बाळावर मोहिनी घातली आहे. त्या बाळाला आपल्या जवळचं कुणीच नकोय. त्याला फक्त त्या स्वामींची सवय लागली आहे. तसंच असेल कदाचित. महाराज, अजूनही त्या स्वामींचे शब्द माझ्या कानात घुमतायत. ते म्हणाले होते की जरी तुम्ही या बाळाला आमच्यापासून आता नेलं तरी आम्ही याला पुन्हा घेऊन जाऊ, आणि याच्यावर तुमच्याहून आमचा अधिकार आहे. आता जरी आम्ही तुम्हाला याला दिलं असलं तरी आम्ही पुन्हा हे नेणार आहोत, कारण याच्यावर तुमच्याहून अधिक आमचा अधिकार आहे. असं कसं कोणी म्हणू शकतं? जन्म आम्ही दिला आणि कुणीतरी येऊन म्हणतंय की ह्या बाळावर आमच्यापेक्षा त्यांचा जास्त अधिकार आहे. महाराज, आम्ही कितीही सावध राहिलो तरी ते महाराज त्यांच्या इच्छेप्रमाणे काहीही करू शकतात. आता घरातून त्यांनी बाळ उचलून नेलं,
आणि मग पुन्हा गुरुदेव गुरुदेव महाराज ते कसं थांबवणार आपण? थांबवायचं असेल तर एक हुकमी उपाय करावा लागेल. महाराज कसला उपाय? असा उपाय जो त्या स्वामींच्या विरोधात याआधी कुणीच केला नसेल, याआधी कुणीच केला नसेल, याआधी कुणीच केला नसेल. म्हणजे ज्यामुळे स्वामींना कायमची जरा बसेल. गुरुदेव गुरुदेव. हम फकीर है, हमें खुद की फिक्र नहीं, हमें भक्तों की फिक्र है. कर लो जो करना है वो कर लो. हा दोरा कुठून आला? चला चला गुरुदेव गुरुदेव. अरे मार्तंड महाराज बोला, काय काम काढलं? शिपाई आहेस, धाडस आहे का तुझ्यात? गुरुदेव गुरुदेव. हा काय प्रश्न झाला? अहो मी शिपाई आहे, धाडसी आहे, म्हणून तर शिपाई म्हणून माझी निवड झाली. आणि तुझे सुभेदार? ते तर अख्ख्या गावात सगळ्यात जास्त धाडसी आहेत, कळेलच. कारण आज आम्ही ज्या कामासाठी इथे आलो आहोत त्यासाठी तुझ्या सुभेदाराचं फक्त धाडसी असणं पुरेसं नाही, करारी असणं गरजेचं आहे, निश्चयी असला पाहिजे. कारण आज त्यांच्या हातून त्यांच्या कारकिर्दीतील आणि इतिहासात नोंद होईल अशी सर्वोत्कृष्ट कामगिरी घडू शकते. गुरुदेव गुरुदेव. हे सर्व गुण आहेत त्यांच्यात, तुम्ही फक्त काम सांगा. हा, पण ते काम कायद्याला आणि नैतिकतेला धरून असावं एवढंच. हा आहेच. बोलव तुझ्या सुभेदाराला. हा बोलवा बोलवा. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. महाराज आपण नेमकं सुभेदारांकडे का आलोय? स्वामी देवा, हे काय घडतंय? हा काय विचित्र संकेत आहे? एका पादुकाला दोरा आणि एका पादुकाला नाही. हे कसं शक्य आहे? स्वामी, आता तुम्ही जे बोललात त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? मला तर काहीच कळत नाहीये. सुंदरे, आजपर्यंत अक्कलकोट मध्ये जे घडलं नाही ते घडेल. स्वामी स्थानावर जे घडलं नाही ते घडेल.
आणि आतापर्यंत आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. सुंदरा मावशी, स्वामी कोणाबद्दल बोलताय तो? खरंच मला काहीच कळत नाहीये हो, काय चाललंय ते. सुभेदार साहेब राजाच्या दरबारात गेले हजेरी लावायला. त्यांना थोडा उशीर होईल. गुरुदेव गुरुदेव. हा, पण तुमचं काय काम आहे ते तुम्ही मला सांगू शकता. आम्ही तुमचा निरोप पोहोचवू त्यांच्यापर्यंत. नाही, आम्हाला जे सांगायचंय ते आम्ही सुभेदारांनाच सांगू. अहो महाराज, तुमचं काही महत्वाचं आणि तातडीचं काम असेल तर सुभेदार दरबारातून मधूनच येतील. नाहीतर तुम्ही थांबा, नाहीतर उद्या या. गुरुदेव गुरुदेव. ठीक आहे, सांगतो. बोल. मार्तंड महाराज, जरा आपण खरंच हे करायचंय का? आता मागे हटतोस? म्हणजे दुसरा कोणताच मार्ग नाहीये? नाही, हा एकच मार्ग शिल्लक आहे. अरे तुला त्या स्वामींचा पिच्छा सोडवायचा आहे ना? काय काय सूक्ष्मोक्ष लावायचा आहे ना? गुरुदेव. मग मी सांगतो ते कर. पण जर अहो बोला काहीतरी. सुंदरा मावशी, अहो काही केल्या हा धागा काही निघत नाहीये. द्या, मी प्रयत्न करून बघते. सुंदरा मावशी, मी प्रयत्न करून बघू का? छोड़ दे. जो होना है वो होकर रहेगा. जो किसी को सहना है वो सह कर रहेगा. जो किसी को पाना है वो पाकर रहेगा. यायला पाणी नाही, गावात विहिरीवर पण जाऊ शकत नाही. पावसाचं पाणी साठवायला हवं. थांब, तुला तहान लागली आहे ना? हा, मी जवळपास कुठे पाणी मिळते का ते बघतो. आणि पिण्यायोग्य असेल तर आणतो. हा थांब, हा आलोच. हा रेणुका थांब. रेणुका थांब. अगं काय करतेस? अगं अगं सोड सोड, ते खायचं नसतं. रेणुका सोड. अगं अगं काय करतेस? तुला भूक लागली आहे का? इतका वेळ उपाशी तरी कशी राहणार ही? आणि किती वेळ? थांब, मी काहीतरी व्यवस्था करतो, पण तू हे खाऊ नकोस. हा थांब. कुठल्या आत्मविश्वासावर मी हिला शब्द देतोय?
माझ्याकडे खायला काहीच नाही. गावात कुणाकडे जाऊन मागूही शकत नाही. स्वामी स्नानावर जाण्याची सोय नाही. पावसामुळे आजूबाजूचं सगळं वाहून गेलंय. खायला काही मिळणंही कठीण आहे आणि रानात जाणं शक्य नाही. स्वामी, तिला मी शब्द दिलाय. माझा हा शब्द तुम्हीच खरा ठरवा. भक्ताच्या आत्मविश्वासाला तुम्ही कायम बळ देते. आज माझ्या विश्वासाला बळ द्या. स्वामी देवा, नैवेद्य आणलाय. स्वामी, अहो काय करताय हे? देवा, कुठे नेऊन ठेवताय? हा नैवेद्य तिकडे का ठेवला तुम्ही? स्वामी देवा, नैवेद्य आणलाय. स्वामी, अहो काय करताय हे? देवा, कुठे नेऊन ठेवताय? हा नैवेद्य तिकडे का ठेवला तुम्ही? स्वामी, हिला मी शब्द दिलाय आणि आता माझ्याकडे काहीच नाहीये. माझ्या भक्तीची परीक्षा घेऊ नका. माझा शब्द खोटा पडू देऊ नका. अरे नको, अगं थांब थांब. अगं सोड सोड. काय करतेस तू? स्वामी, आता मी काय करू? हे गाठोडं, हे इथे कसं? हे जेवण इथे? अगं सावकाश. मी तर कालच इथे आलो. मग हे गाठोडं जर इथे होतं तर मला कसं दिसलं नाही? हे घर जर कित्येक दिवसांपासून बंद होतं तर मग हे इतकं ताजं जेवण इथे कसं? स्वामी, स्वामी, ही तुमचीच कृपा आहे स्वामी. तुम्ही धन्य आहात स्वामी. तुमचा भक्त कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे, त्याला काय हवंय हे सगळं तुम्हाला कळतं स्वामी. स्वामी, माझी गरज तुम्हाला कळली. मी शब्द दिला होता रेणुकाला की तिची उपासमार होऊ देणार नाही म्हणून. तुम्ही माझा शब्द खरा ठरवलात स्वामी. तुम्ही माझा शब्द खरा ठरवलात. श्री स्वामी समर्थ. थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. स्वामी, इथे नैवेद्य टाकून ठेवला होतात ना? गेला कुठे?
ग्रहण का नाही केलं तो? ग्रहण करण्यासाठीच. आत्ता आलं माझ्या लक्षात. स्वामी देवांनी तो नैवेद्य कुणा भक्तासाठी ठेवला असणार. तो नैवेद्य त्या भक्तापर्यंत पोहोचला असणार. आता त्या भक्ताने तो नैवेद्य ग्रहण केला म्हणजे स्वामी देवांनीच ग्रहण केल्यासारखं आहे ना. स्वामी, हा प्रश्न तर सुटला, पण पादुकांचं काय? त्याला का दोरा गुंडाळला गेला होता या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही दिलंच नाहीत अजून. त्याचंही उत्तर येतच आहे. येतंय? कसलं उत्तर येतंय? स्वामी 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 अहो काय झालं? एवढ्या धापा टाकत का आलात? धरणीकंप झालाय का? सांगता का आता काय झालंय ते? जे घडलंय ते तुम्ही ऐकलत ना तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. अरे सांग ना रे बाबा, घाबरवतोयस कशाला? अनर्थ झालाय अनर्थ. आजवर अक्कलकोट मध्ये जे घडलं नाही ना ते घडलंय आणि स्वामींच्या बाबतीत जे घडलं नाही ना तेच घडलंय. सुंदरे, आजपर्यंत अक्कलकोट मध्ये जे घडलं नाही ते घडेल. स्वामी स्थानावर जे घडलं नाही ते घडेल आणि आतापर्यंत आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. अहो आता सांगता का काय झालंय ते? हा सांगा बरं. मी माझ्या कामासाठी सुभेदारांकडे गेलो होतो. तिथे अरे भानावर आहात का तुम्ही? अरे भांग पिऊन आला आहात की नशा करून आलाय? काय बोलताय? कुणाबद्दल बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? गुरुदेव गुरुदेव, हो हो हो, आम्ही शुद्धीत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे आम्ही जे बोलतो ते खरंच बोलतोय. आणि हो, तुला जे करायला सांगतोय ते देखील योग्यच आहे. अहो काय योग्य? हा हे योग्य आहे का? अहो तुम्ही कुणाबद्दल बोलताय याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? अहो तुम्ही स्वामींबद्दल बोलताय. अक्कलकोटचे सर्वे सर्व ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांबद्दल. तुमच्यासाठी असतील ते सर्वे सर्व ब्रह्मांड नायक, पण आमच्यासाठी ते शिवनाचे गुन्हेगार आहेत. गुन्हेगार. गुन्हा केलाय त्यांनी. अरे स्वतःला या जगाचे तारणहार समजणारे ते स्वामी समर्थ रात्रीच्या अंधारात त्यांनी काय केलं माहिती तुला? आमच्या भक्ताचं शिवनाचं बाळ पळवून नेलं. त्याचीच अधिकृत सरकारी तक्रार करायला मी इथे आलोय. वेड लागलाय तुम्हाला. त्या स्वामींनी गुन्हा केलाय. त्या गुन्ह्याची नोंद त्यांच्यावर झाली पाहिजे. कारवाई सुद्धा झालीच पाहिजे. तक्रार नोंदून घे. आणि तुझ्या त्या सुभेदाराला ना आत्ताच्या आत्ता बोलव आणि त्यांना सांग त्या स्वामींविरुद्ध खटला चालवायचा आहे. गुरुदेव गुरुदेव. स्वामी देवा, म्हणजे मगाचपासून तुम्ही याबद्दल बोलत होतात? नाही म्हणजे तुम्ही इतके संकेत दिलेत पण आम्हाला कुणालाच ते कळले नाही. देवा देवा, आम्ही स्वप्नातही असा विचार केला नव्हता. हो हे काय घडते? तुमच्या विरोधात तक्रार, तुमच्यावर खटला. पण त्या शिवनाथची हिंमत कशी झाली असं पाऊल उचलायची?
याआधी अक्कलकोटमध्ये असं कधीच घडलं नाही. स्वामींवर गुन्हा, खटला दाखल करायचा. त्या शिवनाथाला ना चांगली जट्टल घडवली पाहिजे. कविराज, गयाताई, चला माझ्या बरोबर, चला. कपिलाताई थांबा. हम फकीर है, हमें खुद की फिक्र नहीं है, हमें हमारे भक्तों की फिक्र है. कर लो, जो करना है वो कर लो. एवढं सगळं झालं तरी स्वामी शांतपणे चंदन उगाळतायत. हो, त्या मार्कंड्यानी स्वामींवर खटला दाखल केलाय, तरी यांना काहीच कसं वाटत नाहीये. तू खला ना समोर, तुम्ही तरी सांगा ना. आपुलकी, माणुसकी माणसांना एकमेकांशी जोडून ठेवते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्यांनी आपुलकी सोडता कामा नये. परिस्थिती माणसाला बदलते, पण परिस्थिती कशीही असली तरी आपुलकी जपली पाहिजे, चांगुलपणा जपला पाहिजे. हे बघा, तुम्ही आता जा. सुभेदार साहेब आलेत की तुमचा संपूर्ण विषय त्यांच्यासमोर मांडतो आम्ही. ते योग्य ते निर्णय घेतील आणि कायद्याने जे योग्य असेल तेच ते करतील. बोल. गुरुदेव. नाही, आम्ही इथून कुठेही जाणार नाही. आताच्या आता सुभेदारांना बोलवा. आमच्या समोर त्यांच्याकडून कारवाई करून घ्या. हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? सुभेदार आताच दरबारात गेले. हे बघा, ते आले की ते कधी येतील याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही तक्रार घेऊन आलो आहोत, ती आमच्या डोळ्यांसमोर नोंदवली गेली पाहिजे. गुरुदेव. हो, पण तुम्ही कुणाविरुद्ध तक्रार करताय याचं तरी भान आहे का तुम्हाला? हो, पूर्ण भान ठेवूनच बोलतोय आम्ही. स्वामी समर्थांविरुद्ध. हो, स्वामी समर्थ म्हणजे साक्षात ईश्वर, आणि ईश्वराविरुद्ध खटला दाखल करायचा म्हणजे हे तुमचं तुम्हाला तरी पटतंय का? तुमच्यासाठी असतील ते ईश्वर, आमच्यासाठी नाहीये. आमच्यासाठी ते आमच्या बाळाचे गुन्हेगार आहेत. आमच्या नकळत आमच्या घरातून आमचं बाळ घेऊन गेले, आम्हाला धमकी दिली. 15 दिवसाच्या आत बाळ कायमचं घेऊन जाऊ असं सांगितलं. मग आम्ही कायद्याचा मार्ग निवडला तर त्यात चूक काय? हो, स्वामींवरती खटला दाखल करायचा नाही, हे पाप आम्ही नाही करणार. ठीक आहे, बघा सुवास येतोय का? हो स्वामी देवा. स्वामी, चंदनाचं लाकूड जळालं तरी सुगंध मात्र येतोय. स्वामी, अहो लाकूड जळून गेलं तरी सुद्धा सुगंध येतोच. आम्हाला हेच सांगायचं होतं. चंदन जळलं
पण त्यांनी आपला सुगंध सोडला नाही. त्याची राख झाली, पण त्यांनी त्याचा गुणधर्म सोडला नाही. माणसाचंही असंच असावं. आयुष्यात संकट येतील, आपल्यावर आरोप होतील, म्हणून आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. कोणी आपल्याशी कितीही वाईट वागलं म्हणून आपण त्याच्याशी वाईट वागायचं नाही. आपलं मानसिक स्थैर्य जपा आणि माणुसकी जपा. आपला चांगुलपणाही जपा. परिस्थितीने तुम्हाला जाळलं तरी तुमच्यातला सुवास जळू देऊ नका. स्वामी देवा, तुम्ही काय सांगताय ते येते माझ्या लक्षात. तो शिवनाथ तुमच्या विरोधात खटला दाखल करतो आणि तुम्ही आम्हाला सांगताय की शांत राहा, विचलित होऊ नका. तो कितीही चुकला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. बरोबर ना देवा? हो, ज्यांना जे करायचंय ते करू द्या. कोणीही त्यांना अडवू नका. पण हो, तो तुमच्यावर खटला दाखल करतोय. देवावर कोणी खटला दाखल करतं का? हो स्वामी, अहो तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता, त्यांच्यातले वाद मिटवता, त्यांना योग्य ती न्यायाची दिशा दाखवता. हो तुमच्यावर त्यांनी खटला दाखल केलाय, आम्ही कसं सहन करू? त्याला ना चांगलाच धडा शिकवणार आहे मी आता. स्वामी, आम्ही तुमच्यावर खटला दाखल होऊ देणारच नाही. हो हो, आणि त्या सुभेदाराला सुद्धा खटला दाखल करून घेऊच देणार नाही. हो देव, ही वेळ गप्प बसायची नाही. बरोबर बोलताय सुंदरा मावशी, आपल्याला काहीतरी करायला हवंय. गप्प बसून नाही चालणार. हो, आपल्या डोळ्यात देखत आपण स्वामींचा अपमान होऊ द्यायचा नाही. नाही नाही, आपण गप्पा बसायचंच नाही आता. हे आपण निघून ते आता. हो हो, चला कविराज, चला, चला, चला. आता ऐकायचंच नाही असं तुम्ही ठरवलंय तर. स्वामी, तुमचा शब्द अवहेरून जायची आमची इच्छा नाहीये. तेव्हा तुम्ही जगाचा गाडा चालवता, सगळ्यांची काळजी करता. पण स्वामी, जेव्हा तुमच्या बाबतीत अशी काही चुकीची गोष्ट घडते तेव्हा आम्ही शांत बसणार नाही. आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही आम्हाला शिक्षा दिलीत ना तरीही चालेल. हो देव, पण गुरुच्या सन्मानापेक्षा मोठं आमच्यासाठी काही नाही. स्वामी, अहो गुरुच्या सन्मानासाठी उभं राहणं ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे ना. चला चला चला. पाप पुण्याच्या गोष्टी कोणाला शिकवता तुम्ही? आम्हाला शिकवता? कायद्याचं रक्षक आहेस ना तू. कायदा बघणं तुझं काम आहे, भावना बघणं नाही. आत्ताच्या आत्ता त्या सुभेदाराला बोलाव, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. अरे कायद्याचे रक्षकच जर कायद्याचं पालन करत नसतील तर आम्ही वरिष्ठांकडे जाऊ, दोघांची तक्रार करू. कळलं का? मग कळेल तुम्हाला कायद्यासमोर कोण मोठं आणि कोण छोटं ते. तुम्ही आम्हाला धमकावताय? धमकी? इशारा. स्वतःला समजतात कोण हे स्वामी? अक्कलकोटचे मालक. ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक. ज्यांचं नाव घेताना अक्कलकोट मधला प्रत्येक भक्त मान झुकवतो, त्यांच्याविषयी बोलताना तुमच्या जिभेला भीती नाही वाटली? भीती कशाची? स्वामी देवांची नाही, आपल्या कर्माची. आणि काय रे शिवनाथ, तू स्वामींवर खटला दाखल करतो? हा, याचा विचारही कसा करू शकतोस तू? नाही, विचार करा तू. हा, विचार करा. दाखवाच खटला भरवून स्वामी देवांवर.
नाही दाखवाच. दाखवणारच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी तुम्ही स्वामी देवांना आव्हान देत नाही या, तर स्वतःच्या नियतीला आव्हान देताय. नियतीच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकू नका. कायद्याने चालतो आम्ही. कायद्याचं म्हणताय? मग एक सत्य ऐका. आधी ना स्वतःला प्रश्न विचारा, कारण स्वामी देव जे काही करतात त्यामागे काहीतरी कारण असतं, आणि त्या कारणाचा शोध न घेता तुम्ही स्वामी देवांना सरळ दोषी ठरवताय. आणि शिवनाथ, अहो काय मार्ग निवडलात हा तुम्ही? जरा विचार करा. या मार्तंड महाराजांच्या नादी लागताय? नका लागू. ऐका माझं. मी कुणाच्याही नादी लागलेलो नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की स्वामींनी तुम्हाला त्रास दिलाय? अहो पण तुमचं नक्कीच काहीतरी चुकलं असेल, ते आधी बघा. शिवनाथ, आधी तुमच्या आयुष्यात काय घडतंय ना त्याचा अर्थ समजून घ्या. गुरु कधी कोणाला शिक्षा करत नाहीत. आपल्याला आपली चूक दिसावी म्हणून ते आपल्याला आरसा दाखवत असतात. माझी काहीही चूक नाहीये. स्वामी विनाकारण त्रास देत आहेत मला. मी मार्तंड महाराजांचा भक्त आहे हे त्यांना सहन नाही झालं. मी त्यांना बारशाला बोलवलं नाही म्हणून त्यांचा अहंकार दुखावला गेला. आणि म्हणून त्या रागाचा बदला घेतात ते माझ्याकडून. काहीही झालं तरी मी स्वामींवर खटला भरवणारच. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, शिवनाथ, तुम्हाला खरंच असं वाटतं इतक्या क्षुल्लक कारणासाठी स्वामी देव एका आईच्या बाळाला हात लावते? हे बघा, स्वामी देवांच्या कृती मागचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून ती कृती चुकीची ठरत नाही. सुभेदार आलेत. बाजूला वा. सुभेदार आलेत. या मागे या. गुरुदेव गुरुदेव. एवढी गर्दी का जमली आहे इथे? सुभेदार साहेब, हो ही मंडळी स्वामी समर्थांविरुद्ध तक्रार नोंदवायला आली आहे. अहो, हे म्हणतायत की स्वामींनी ह्या शिवनाथचं बाळ रात्री घरातून पळवलं. स्वामींवर गुन्हा दाखल करा, त्यांची तक्रार घ्या, असा हा त्यांचा आग्रह आहे. स्वामींच्या विरोधात? हो. अरे काय बोलताय तुम्ही? हे तुम्हाला जरा तरी भान आहे का? स्वामी आहेत ते या अक्कलकोटचे, या ब्रह्मांडाचे. आणि तुम्ही त्यांच्यावर वाटेल ते आरोप करताय. त्यांच्याकडे अक्कलकोट मधील प्रत्येक माणूस हा न्यायासाठी जातो आणि तुम्ही स्वामींवर गुन्हा दाखल करायला सांगताय. काय घडलंय ते नीट तपासून पहा. आरोप करणं सोपं असतं, पण आरोप सिद्ध करणं मोठी जबाबदारी असते. घे ना दादा, घे ना राजा, थोडस तरी पी तू. काय करतोस तू? आ करा आ. हे बघ, जर तू दूध प्यायला नाहीस ना तर दिवसभर उपाशी राहशील, मग रडशील. आ करा आ आ. आई भरवते ना तुला, आई भरवते ना. आईच्या हातून नाही पिणार तू दूध. आ कर आ आ आ. बघ बघ, चिवाली चिव खाऊ. आ करा. चुकतेस तू. तुम्ही इथे कसे आलात? तुमची हिंमत कशी झाली इथे यायची?
पुन्हा माझ्या बाळाला चोरायला आला आहात ना? एका आईची तिच्या मुलापासून ताटातूट करायला आला आहात ना? तुला खरंच असं वाटतं आम्ही हे करायला आलो इथे? हो वाटतं. राधा, हे बघा, तुम्ही माझ्याशी काही बोलू नका. तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा. राधा, बाळा मी कुठल्याही क्षणी येऊन जाऊ शकतो आणि आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. पण आता आम्ही बाळाच्या काळजीपोटी इथे आलोय. हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. ऐकून घ्यावं लागेल. नाही, जर तुम्ही आता इथून गेला नाहीत ना तर मी आरडाओरडा करेन, अख्खा गाव गोळा करेन. असंही हे तुमच्या विरोधात खटला दाखल करायला गेलेच आहे. अख्ख्या गावासमोर तुमचा गुन्हा सिद्ध होईल आणि तुम्हाला इथेच गावासमोर अटक होईल. आम्हाला आमची काळजी कधीच नव्हती. आम्हाला काळजी आहे ती फक्त बाळाची, कारण ते दूध पित नाहीये तुझ्या हातून. बाळ इकडे दे, आम्ही आमच्या हाताने त्याला दूध पाजतो. सुभेदार आहात ना तुम्ही? गावातली न्याय व्यवस्था, कायदा तुमच्या हातात आहे. मग असं एकतर्फी कसं बोलू शकता? एकतर्फी? हो, एकतर्फी. हा माणूस ये पुढे. गुरुदेव. हा शिवनाथ, हा तुमच्या समोर उभा आहे कारण याचं बाळ त्या स्वामींनी पळवलंय. तुम्हाला काय वाटतं आम्ही त्या स्वामींवर खोटे आरोप करायला इथे आलोय? आम्हाला काही काम नाही? हो, माझं बाळ माझ्या घरातून अदृश्य झालं. मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या स्वामींच्या मांडीवर पाहिलं. आम्हाला वेळ नाही लागलं सुभेदार साहेब. जे पाहिलं, जे अनुभवलं तेच सांगतोय. आणि मी जे पाहिलंय, जे अनुभवलंय तेच सांगितलंय. स्वामींच्या कृपेने अक्कलकोट मधील कित्येकांना बाळ मिळाले. कित्येकांचे आयुष्य स्वामींच्या कृपा आशीर्वादाने अपत्याचं सुख मिळालं. आणि तुम्ही अशा स्वामी एखाद्याचं बाळ चोरून पळवण्याचा आरोप करताय? अक्कलकोट मध्येच का क्या भूतलावर कुणी यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही त्यांना हेच समजावून सांगतो. हो ना, आणि स्वामींच्या मनात कुणासाठी वाईट असूच शकत नाही. अहो, स्वामी भक्तांची काळजी घेतात, त्यांना त्रास नाही देत. आता तुम्ही दोघांनी इथून जा. आम्ही जाऊ? हो, तुम्हा दोघांना माझ्याशी बोलायचं असेल तर मग कायदेशीर मार्गाने बोला. कायदेशीर मार्गानेच इथे आलोय. आम्ही जाऊच, पण जायच्या आधी या स्वामींच्या सेवेकरांना एक प्रश्न विचारा की ते स्वामी या शिवनाथच्या बाळाला घेऊन गेले होते की नाही? आण बाळाला. मी नाही देणार माझं बाळ. राधा, बाळाचे हाल नकोत. हे माझं बाळ आहे, मी त्याची आई आहे. त्याला काय हवंय हे मला चांगलंच माहिती आहे. माया म्हणजे बाळाला केवळ कवटाळून घेणं नाही, माया म्हणजे बाळाची गरज ओळखणं. हे बघा, तुम्ही काहीही बोललात ना तरी मी माझ्या बाळाला तुम्हाला हात लावू देणार नाही. जोपर्यंत या बाळाची भूक शांत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही.